जालना शहरात दहशत माजवणाऱ्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करत त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे। चाकूनं हल्ला करणाऱ्या 2 आरोपींची पोलिसांनी सरेआम धिंड काढत परिसरात ठोस संदेश दिला आहे। या कारवाईमुळे जालना पोलीस आता गुन्हेगाराविरुद्ध ॲक्शन मोडमध्ये असल्याचं स्पष्ट दिसत आहे। त्याचं झालं असं 23 मार्चला जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात शेख इब्राहिम याच्यावर 2 आरोपींनी चाकूने हल्ला केला। हल्ल्यादरम्यान त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। जखमी इब्राहिम यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी पीडिताच्या तक्रारीनुसार कदीम जालना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आणि तांत्रिक तसेच गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना अटक केली। अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे मुन्ना खान आणि बबलू खान। अटकेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींची शहरात सरेआम धिंड काढली। आरोपींना घटनास्थळी नेऊन स्पॉट पंचनामा करण्यात आला। दरम्यान जालना पोलीस म्हणाले आहेत की जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशाच कडक कारवाई पुढेही सुरू राहतील। गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत माफ केलं जाणार नाही। पोलिसांच्या या कारवाईमुळे जालना शहरात गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे। मुंबई तकसाठी गौरव साळी, जालना। समोर